आज आपण बघणार आहे एखादी संख्या आहे त्याच्या लास्टला किती झिरो आहे, हे झिरो कशा काढायचे, एकूण झिरो किती आहे ते सांगण्यासाठी आज आपण व्हिडिओ घेतोय. बघा 2 × 5 काय ते 10. ओके, बघा 4 × 5 केलं तर काय ते 20. ओके, नंतर बघा 4 × 8 केलं किंवा 8 × 5 केलं तर 40. ओके, आता बघा हे बेसिक आहे. नंतर बघा मी इथे 4 × 25 लिहिलं. ठीक आहे, आता तर काय होते 100 होते, काय होते 100. ओके, आता बघा मी इथे घेतलेलं फॅक्टर पाडले तर होते 2 चा स्क्वेअर आणि हा 5 चा स्क्वेअर. आता आपण नंबर ऑफ झिरो कसे काढू शकतो, जी संख्या आहे ज्याच्यावर पॉवर काय सगळ्यात कमी आहे ते आपण नंबर ऑफ झिरो घेत असतो. पण इथे दोन्ही संख्येवर पॉवर सेम आहे, 2 आहे, म्हणजे इथे नंबर ऑफ झिरो लास्ट मध्ये किती आहे 2 आहे. किती आहे 2 आहे. ठीक आहे ना. जेवढे नंबर ऑफ 5 याच्यात इक्वल टू असते नंबर ऑफ झिरो. ओके, बघा आपण एक प्रॉब्लेम बघूया. असं बघा 16 × 25 × 32 × 40. ओके, आणि यात जर तुम्हाला विचारलं याच्या लास्टमध्ये या संख्येच्या लास्टमध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशन करून लास्टमध्ये किती झिरो आहे ते सांगा, तर मग हे कसं सांगायचं. बघा इथे आपण जर 2 चे नंबर घेतले म्हणजे संख्या 2 चे असे फॅक्टर पडते, पण 2 भरपूर होऊन जाईल है ना. आणि जर 5 ने केलं तर 5 काही कमी. आपल्याला काय पाहिजे असते, जी सगळ्यात ज्याचा पॉवर सगळ्यात लहान है ना, तर तीच संख्या काय असते, तेच नंबर झिरो असते है ना. त्याचाच पॉवर जेवढे पॉवर तेवढी झिरो है ना. बघा इथे बघा 16 आहे, 16 ला काय लिहू शकतो 2 × 2 × 2 2 to the 4 4 to the 8 8 to the 16. आता म्हणजे 25 आहे, 5 × 5 येत असतो. ओके, आता काय 32 आहे, 32 ला काय लिहितो आपण 2 × 2 × 2 × 2 × 2 to the 4 4 to the 8 8 to the 16 to the 32. आणि ह्या 40 ला काय लिहितो आपण 2 × 2 4 × 5 2 × 2 × 2 × 5 2 to the 4 4 to the 8 and 8 5 the 40. आता बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 2 ला पॉवर काय आला इथे 12 आला, काय आला 12. आणि 5 ला 1 2 3 3 5 ला किती पॉवर आला 3 आला. म्हणजे या संख्येला नंबर ऑफ झिरो म्हणजे या संख्येच्या लास्टला नंबर ऑफ झिरो किती आहे रे 3 आहे. किती आहे 3 आहे. ओके, तुम्ही चेक करून सुद्धा बघू शकता. आता बघा नेक्स्ट, बघा समजा असा जर प्रॉब्लेम असेल 2 ला पॉवर 222 × 5 ला पॉवर 532 आहे. ओके, आणि आज जर तुम्हाला विचारलं की या लास्ट मध्ये झिरो किती आहे, ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करू. इथे काय पहा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ह्या 2 ला काय करायला 222 टाइम्स मल्टिप्लाय करायला लागेल आणि याला 532 टाइम मल्टिप्लाय करायला लागेल. आणि मग आपल्याला मल्टिप्लाय करून आपल्याला माहित पडेल की त्या संख्येच्या लास्टमध्ये नंबर ऑफ झिरो किती आहे. ओके, पण इथे बघा हा 2 आहे बरोबर. 2 ला पॉवर किती आहे 222 आहे. सगळ्यात लहान पॉवर कोणता आहे 222 आहे, म्हणजे 222 आहे. आपण लोवेस्ट पॉवर करायचं, आपण लोवेस्ट पॉवर काय आहे नंबर ऑफ झिरो है ना. तर इथे लोवेस्ट पॉवर कोणता आहे 222 आहे, म्हणजे इथे नंबर ऑफ झिरो ॲट लास्ट किती आहे 222 आहे. ओके, आता बघा अजून बघूया आपण. समजा तुम्हाला दिला आहे 125 फॅक्टोरियल. बघा तर समजा 5 फॅक्टोरियल असेल, त्याचं 5 फॅक्टोरियल असेल तर याचा अर्थ काय होते 5 × 4 × 3 × 2 × 1. ओके, काय होईल 5 4 20 20 60 म्हणजे 121. ओके, बघा पण आपल्याला 125 फॅक्टोरियल दिला आहे, तर मग यात आपल्याला म्हटलं की याच्या लास्टमध्ये किती झिरो होईल है ना. तर मग हे कसं काढायचं बघा, यामध्ये आपण बघा 5 ने जरी केलं
125 अपॉन 5 केलं तर काय होणार 5 टू जा 10, 5 वजा 20. नंतर 25 ला पुन्हा 5 ने डिवाइड करू 5 ने पुन्हा 5 ला डिवाइड करू 1. ओके, आता बघा याचं काय झालं ॲडिशन 31. ओके, म्हणजे इथे नंबर ऑफ 5 किती आहे, नंबर ऑफ 5 आहे 31. ठीक आहे, जे 31 याचा अर्थ काय ते नंबर ऑफ 0 ॲट लास्ट किती आहे मग 31 आहे. काय आहे 31 आहे. बघा नंबर ऑफ 0 ॲट लास्ट किती आहे म्हणजे 31 आहे ना, म्हणजे याला आपण 5 ला पॉवर 31 दिला तर याचा अर्थ नंबर ऑफ 0 किती आहे 31. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. समजा इथे जर तुम्हाला 120 फॅक्टोरियल दिलं, बघा 120 फॅक्टोरियल जर आपण याला याचे 2 ना फॅक्टर पाडले तर 2 खूप जास्त होईल. ओके, आपल्याला काय करायचं तर लोवेस्ट फॅक्टर असतो जो म्हणजे लोवेस्ट फॅक्टर ज्याचे पडते त्याचा पॉवर आपले काय असते नंबर ऑफ 0 असते. ओके, आता बघा याला जर आपण 120 फॅक्टोरियल आहे याला आपण 2 ने डिवाइड करत गेलो तर खूप जास्त होईल है ना. आपल्याला लोवेस्ट पाहिजे तर आपण काय 5 नको. तर बघा 120 अपॉन 5 काय होणार 5 टू जा 10, 5 4 जा 20. ओके, नंतर 24 ला 5 न 5 4 जा 20. ओके, आणि पुन्हा आपण डिवाइड केलं तर हा पॉईंट म्हणतात. ठीक आहे, पॉईंटच्या अंतराचे घ्यायचे नाही. ओके, नंतर 4 अपॉन 5 केलं तर भाग जातो का नाही जात. ठीक आहे, त्याच्यामुळे घ्यायचंच नाही है ना. मग काय दोघांची ॲडिशन 28. म्हणजे इथे नंबर ऑफ 0 किती झाले, नंबर ऑफ 0 ॲट लास्ट किती झाले 28. किती झाले 28. म्हणजे नंबर ऑफ 5 सुद्धा किती झाले, मग नंबर ऑफ 5 किती झाले, नंबर ऑफ 5 सुद्धा झाले 28. ओके, अशा प्रकारे आपण लास्टमध्ये किती 0 हे काढत असतो. म्हणून असं जर प्रॉब्लेम आला तर कसं करायचं, बाय 1 × 2 × 3 × 4 × 5 अप टू 1000. ओके, या 1000 ला आपण 1000 फॅक्टोरियल घेऊ शकतो. ओके, आता बघा हा 1000 याला डिवाइड करायचं 5 काय होणार 5 टू जा 10 इथे येईल 200. ओके, नंतर बघा ह्या 200 ला परत 5 ने डिवाइड केलं तर काय होईल 5 4 जा 20. ह्या 40 ला पुन्हा 5 ने डिवाइड करायचं 5 8 जा 40. आता ह्या 8 ला जर पुन्हा 5 ने डिवाइड केलं तर काय 5 वजा 1 पॉईंट समथिंग, पण पॉईंट नंतरची संख्या घ्यायची नाही. मग याची करायची ॲडिशन काय होत आहे 240 249. म्हणजे याचा अर्थ इथे नंबर ऑफ 0 ॲट लास्ट, याला लास्ट मध्ये नंबर ऑफ 0 किती आहे, लास्ट मध्ये नंबर ऑफ 0 आहे 249. म्हणजे आपण 1 पासून तर पूर्ण संख्या 1000 पर्यंत मल्टिप्लिकेशन केलं तर त्यावर नंबर ऑफ 0 लास्ट मध्ये किती येणार आहे 249. आता बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. समजा सेम असं प्रॉब्लेम बट इवन नंबर असेल, त्यात इवन नंबर बघा 2 × 4 × 6 × 8 × 10 × अप टू घेऊया आपण 500. ठीक आहे, आता इथे बघा इथे आपण याला 2 × 1 लिहू शकतो इंटू ह्या 4 ला 2 × 2, ह्या 6 ला 2 × 3, ह्या 8 ला 2 × 4, ह्या 10 ला 2 × 5 अप टू याला 250 लिहू शकतो. ओके, आता आपण काय करू हा 2 आणि ह्या 250 याला पॉवर. ठीक आहे, याला कॉमन काढलं मग इथे काय राहणार 1 × 2 × 3 × 4 × 5 × अप टू 250. ओके, आता बघा इथे हा 250 म्हणजे आपलं बघा काय असते ज्या संख्येचा पॉवर लोएस्ट असते तेवढे नंबर ऑफ 0 असते. ओके, आता आपण जर 2 जर घेतला 250 तर हे 2 भरपूर वेळा आहे, याचा पॉवर 250 आणि भरपूर मोठा पॉवर आहे त्याच्यामुळे एवढे नंबर ऑफ 0 असणं काही पॉसिबल नाही आहे. मग बघा 250
250 आहे, या 250 ला आपण फॅक्टरी लिहू शकतो. काय लिहू शकतो? काय 1 to 250 पर्यंत आहे म्हणून आपण याला 250 फॅक्टरी लिहू शकतो. मग हा 250 डिवाइड बाय 5 केलं तर काय होणार? 5 5 जा 25. ह्या 50 ला पुन्हा 5 ने डिवाइड केलं, 5 जा ना 5 1 जा 5 ना 0. हा 10 ला पुन्हा 5 ने डिवाइड केलं काय होईल? 2. ओके. नंतर हा 2 ला पुन्हा 5 डिवाइड केलं नाही होत, म्हणजे काय होणार? 62. म्हणजे इथे नंबर ऑफ 0 किती आहे? ॲट लास्ट मध्ये 62 आहे. ओके. आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा सेम असाच प्रॉब्लेम, पण इथे आपण घेऊया 1000. काय घेऊ? 1000. आता बघा इथे आपल्याला तेवढं करायची आवश्यकता आहे का? त्याला 2 into 1 2 into 2 2 into 3 एवढं लिहायची नाही, ते शॉर्टकट. बघा 1000 डिवाइड बाय त्याला 1000 चे हाफ, 1000 चे हाफ किती होते? 500. तर ते 500 फॅक्टोरियल. ओके. नंतर 500 ला आपण डिवाइड बाय काय करू? 5. काय होते? 100. ओके. 5 1 जा 5. नंतर या 100 ला डिवाइड बाय करू 5. 5 2 जा 10 म्हणजे 20. ह्या 20 ला पुन्हा 5 ला डिवाइड करू. 5 4 जा 20. ओके. ह्या 4 ला पुन्हा 5 ने डिवाइड होणार का? नाही होणार, पॉईंट मध्ये नाही. ठीक आहे. बघा मग काय झाले? 124. म्हणजे याचा अर्थ इथे नंबर ऑफ 0 किती आहे? नंबर ऑफ 0 ॲट लास्ट किती आहे? 124. ओके. बघा स्टुडंट, आपण आज अशा प्रकारे हे प्रॉब्लेम घेतले. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके.